शृंगार करुणी पाचरंगाचा शृंगार करुणी पाचरंगाचा शृंगार करुणी पाच हो पाच गोडानी आला पाच हो पाच गोडानी पाचरंगाचा शृंगार करुणी पाचरंगाचा शृंगार करुणी पाचरंगाचा शृंगार करुणी पाचवी गवळ हिरवा रंग पाहता उभ्या झाल्या तंग पाचवी गवळ हिरवा रंग पाहता उभ्या झाल्या तंग हिरव्या काकणाचा भारंग शिवाय सत जडली हिरव्या काकणाचा पारंग जसवयाचा बिंब फुगडी खेळता कृष्ण सिंग गातो एकनाथ ही फुगडी खेळता कृष्णा संग गातो एकनाथ पाच हो पाच गवळणी पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच हो पाच गोडणी आला पाच हो पाच गोडणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी धन्यवाद. गणेश झाला गवळण झाली. आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असती बरं का मंडळी. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का मावशी, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का, पण मागच्या महिन्यामध्ये मी आपल्या इथं वाशेरीला आलते बरं का. बरं का झालं तिथे की नाही बरं का माझं तिथे की नाही माझं बरं का. एवढ्या लोक सांगायचं म्हणले की मला नुसतं टेन्शन आल्यासारखंच होतंय. पण सांगते ऐका बरं का, वाशेरला की नाही बरं का माझं लग्न झालं. यातलं कोण कोण आलतं माझ्या लग्नाला, कोण कोण आलतं माझ्या लग्नाला. ही म्हातारी आली ती पुढं बसलेली. आता कशी लागली डोळे वाटरून पाहिला. आता काय सांगायचं म्हणली, पोरगले चांगले पोरगले चांगले देखणं दिवाय तोंडावर ना खाय. कुठं बसलं होते पेंटे येऊ काही आलता का नाही लग्नाला, आलता का नाही होय म्हण, नाही तो अंगा उडी हेणत असते बघ. आलता बरं का. काय सांगायचंय, कार्ट्याला टेम्पो जागा नाही, टपावर बसून आलो. आलाची आला लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसलं बरं का. करदुडा तुटूस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेलं. पण काय सांगायचं, लग्न एवढं थाटात पार पडलं, पण घाई घाई मध्ये तुम्हाला माझा नवरा दाखवायचा राहून गेला बरं. आमचे मिस्टर माझं पुढे बसलो कारभार ठेव का की कसा दिसते आमचा जोडा, कसा दिसते माझा परश्या. हे आरडू नका पोरं, आरडायचं नाही, फक्त हसायचं, लय ताणायची नाही. निसर्गाचा नियम आहे, ताणली की फट्टी. ताणायचं काय नाही, हसायचं पण ओरडायचं नाही, शिटी मारायची नाही. तुमच्या आईच्या वयाची का नाही बर काय सांगायचं. हो कसा दिसतो जोडा आमचा. पण तुम्ही म्हणाल पोरी तू एवढी तरणी दिसतीस, तू एवढी तरणी दिसतीस, मग मॉडेल का जुनं पकडलंस.
पण बरं का आमच्या यांचा एक स्वभाव फार गोड आहे बरं का. पाहिजे तुम्हाला खाली बसव. उठ. पाहिलं किती गोड स्वभाव आहे. बसव खाली. तांबे देऊ का? उठा उठा. पाहिलं किती गोड स्वभाव आहे बरं का. महिला मंडळी, नवरा असा पाहिजे, नवरा असा पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं की उठला पाहिजे, आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळ सुटलं पाहिजे. हा यांचा स्वभाव मला फार आवडला बरं का. पण काय सांगू तुम्हाला, काय सांगावं. लग्न झालं बरं का, लग्न झालं, नांदायला गेले, पण मॉडेल कडून निघालं. आणखीन कसं बघतात बघा. तुम्ही म्हणतात हिला आल्या आल्याच लागली नवऱ्याचं घरानं सांगायला, हिला नेमकं झालं काय. पण काय सांगायचं बरं का, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे, पाहिजे की नाही. संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे, पाहिजे की नाही. पण काय सांगू, लग्न झाल्यापासून मग ते मोडकच घर आणि पडकच छप्पर बरं का मंडळी. मोडकच घर बरं का, ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. हो, मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. आता म्हटलं उद्या भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवली असती, यांच्याकडे डोक्यावर बसू. आणखीन बघायला तरी काय वाटते का. मोडकच घर असू द्या बरं का, मोडकं घर राहायला काय हरकत नाही. पण कमीत कमी घरामध्ये देवाला देवघर तरी पाहिजे की नाही, पाहिजे की नाही. कारण किती मोठं घर असू द्या, आमचे एकनाथ महाराज म्हणतात, किती मोठं घर असू द्या, घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत नाही. किती मोठा बंगला असू द्या, बंगल्यासमोर जर तुळशी वृंदावन नसेल तर बंगल्याला शोभा. किती मोठं गाव असू द्या दादा, पण त्या गावामध्ये जर एखादं मारुतीरायाचं मंदिर नसेल तर गावाला शोभा नाही. तसा हा माणसाचा जन्म आहे. माणूस किती मोठा असू द्या, किती पैशानं मोठा असू द्या, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये जर देवाला जागा नसेल आणि मुखामध्ये जर देवाचं नामस्मरण नसेल तर महाराज म्हणतात त्याच्या जीवनाला सुद्धा काही किंमत नाही. म्हणून म्हणते मोडकच घर आणि पडकच छप्पर आणि यांच्या देवाला देवघर नाही. म्हणून म्हणते दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, दादला नको नवरा नको, दादला नको ग बाई. दादला नको नवरा नको, दादला नको ग बाई. हा दादला आणि हा नवरा आणि हा ठोंब्या. आणखीन कसं बघतात बघितलं का. तुम्ही म्हणाल नुसत्या घरासाठीच नवरा सोडतीस का, पण नुसत्या घरासाठी नवरा सोडायला तयारी कमी आहे वय. मला सांगा, अंगावर नेसण्याकरता एखादी चांगली साडी पाहिजे की नाही, पाहिजे की नाही दादा. काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघते मोडद्याने एक तरी साडी घेतली का. बारक्या पोरला घ्या तिकडे, कोणाशी ती घ्या का, फक्त मांडी घ्या तिला. आणि पोर कालवा करणं, ए बरा कालवा करू नको, मागच्या डिस्टर्ब होत अजिबात, कालवा करू नको अजिबात, नाही तर नवरा फेकून हाणीत असते बघ. शांत बस. तू कालवा करायला आलाय का हसायला आलाय, कार्यक्रम बघायला आलाय फक्त कालवा करायचं नाही, कालवा करायचं. फाटकच लुगड आणि तुटकीच चोळी आणि तिला शिवून शिवून वापीन म्हणलं बरं का, पण तिला साधं शिवायला दोरा सुद्धा नाही. मला सांगा, घरामध्ये खायला पाहिजे की नाही, जेवायला पाहिजे का नाही घरामध्ये. पण बघा ना, फुकटच्या सप्त्यातल्या आणि यात्रेतल्या पंक्ती घेऊन कसा बोक्यासारखा फुगलाय बघा की. अहो मला नुसती जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार सुद्धा नाही. कसा जगायचं सांगा ना. खोटं सांगत नाही मावशी, माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं, पण यांच्याकडे आल्यापासून कशी झाली पहा की. मला सांगा, सर्वात जास्त बायकांना काय आवडतं, सर्वात जास्त बायकांना काय आवडतं. कोण मला भांडायला आवडतं, भांडायचा विषय सोडा बरं का. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतो, आवडतं की नाही. पण काय सांगायचं बघा की, लग्न झाल्यापासून बघते मोडदाने एकतरी फुटका मनी गळ्यात बांधावा की. आणखीन कशी बघतात बघा.
अहो लग्न झाल्यापासून मग ते साधा फटका मध्ये कधी गळ्यात बांधलेलं आठवत नाही. कुठं गेलं, कुठं हळदी कुंकवाला गेलं, कुणी म्हणायचं ताई सत्यांचं नाव घ्या की, ताई सत्यांचं नाव घ्या की, पण मुडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. अहो पण आता तुमच्या सर्वांचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोडचिठ्ठी देते. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाका. आणखी एक घे की. आणखीन एक घेऊ. हो बाई तुमच्या जवळची दिसतात. हो बसा. डॉक्टरनं सांगितलं जास्त वेळ उभं राहू देऊ नका, गुडघ्याचा त्रास आहे त्यांना. आणखीन घेते का? तुमच्या जवळची दिसते. नाही कलर ओळखलं, तुमची भावकी दिसते. घेते का? पहाटेच्या पारी कोंबड कुकत, पहाटेच्या पारी कोंबड कुकत आणि जे आमचं भारुड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. मोड कसा पलंग तुटकीशी नेवार, वर्ण बिछाना नाही, सुरतेचे मोती गुळ धाव सोडे, यांच्या राज्यात लेणे नाही. अहो एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथे नाही. बरं जाऊन द्या. नवरा बिचारा कसं कसं नवर का, पती हा परमेश्वर असतो. नवरा बिचारा कसं कसं नवर का, पण मला की नाही चांगली सोन्यासारखी 17-18 लेकर येत का? खोटं वाटतं तुम्हाला? माझा नंबर 1च्या पिंट्या जाऊ का? माझा नंबर 1चं पोरग कुठं बसले? हमाय कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन, कसा दिसतोय माझा धर्मेंद्र, कसा बसला पहा की जण का बाबळीच्या खोडावर बसलाय. पिंट्या ते आपला काका, एक काका आहे बघ आपला. पिंट्या बर का मंडळी, हा माझा नंबर 1चा पिंट्या, पहिल्या लॉकडाऊन मधलं. पिंट्या हे का आपला पप्पा, तो पप्पा पप्पा पप्पाला टाटा कर, पप्पाला टाटा कर. तो मागचा पप्पा बघा. पप्पा पप्पाला मस्त पैकी गोड पप्पू जास्त कर. पाहिलं का सगळं ऐकतोय, मॉडेल बापाव गेले. पिंट्या लय बरं वाटत असं नाही. अशा उतारतोय तशी कवळी मम्मी सापडली. हे बघ पिंट्या, मम्मीचे केस सोडवा ग, नकली तर मम्मीला टकली करशील. बायका म्हणायचे मम्मी काय बालाजी आणली का काय? पिंट्या ए पिंट्या, हे बघ मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं अवघं मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? अवघं मम्मी. मोठ्यानं म्हणायचं, मोठ्यानं. ए पिंट्या अवघं मम्मी. पिंट्या अवघं मम्मी. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी काही उतरली नाही. नोकियाचा चार्जर आहे सर्व. कसा बसलाय बघा ना, जणू काही छोट्या हातीत बसलाय. पिंट्या बर का मंडळी, हा माझा नंबर 1चा पिंट्या बर का. मावशो किती महिन्याचा सर्व? अहो तशी 6 महिना झालाय. आणखीन लेकरला चांगले दुधाचे दात सुद्धा आले नाहीत. बरं कोण्या गिरणीचं पीठ खातोय कोणाष्ट, मुलकाचा जडसी जड लागतोय, रामदेव बाबाचा आटा खातोय कोणाष्ट. पिंट्या तुझी चुन्याची डबी लेट वाचायली बघ. बर का मंडळी,
माझा नंबर 1चं पिंट होतं बरं का. तुम्हाला नंबर 2चं धावते बरं. मनोहर गायकवाड माझा 1 नंबरचा पिंट यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस झालं. धन्यवाद. जोरदार टाळ्या होते बरं का. हो कसा दिसतोय माझा गुलाबजामुन. ए पिंट्या कुठं गेलता कुठं गेलता वाटाणा कुठं गेलता कुठं गेलता. तू उतर बघा. कसा दिसतोय माझा ऋतिक रोशन. पिंट्या ए बाळा कुठे गेलता. कार्ट चांगलंच आगाव दिसते. कुठे गेलता. तरी म्हणलं इथं आल्यापासून वास खायचा येत होता. अरे हे अशी कामं सकाळी सकाळी आटपून घ्यायची असतात म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहतो. काय सांगायचं बर का मंडळी. पोरग थोडस घाबरले पा. पोरग माझ्याकडे बघतय विचार करतय. मम्मी म्हणते मम्मी जरा डेंजरस दिसते. पोरग म्हणतय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते. दिसते का नाही. हा पण याला कुठं माहिती मम्मी बापावर गेली म्हणून. पिंटे बोला लागायला म्हटला भेटला नाही ना. तसं काय करू नको. साडी आजच डायक्लेट करून आणली बघ. काय सांगायचं बरं का मावशी. पोरग एवढं गुणाचं भा. पण कोणाची नजर लागली का काय कोणास ठाऊक. बाळाला कोणाची दृष्ट लागली का काय. सकाळपासून पोरग रडायचंच थांबना गेले येऊन. ए नाही ए नाही नाही काय झालं. ए काय झालं. ए नाही पप्पानं मारलं. पप्पानं मारलं. पप्पाची एवढी हिंमत. काळजी करू नको आपण दोघं मिळून पप्पाला मारू. ए नाही ए गप गप. नाही नाही एक शेवट चांगलं गीत गाऊन बघते मावशी. पोरगा रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बाप्पाच्या हवाली करते. बघा कसा बघतोय मोडदार. रडता राही ना बळ माझ रडता राही ना. रडता राही ना बळ माझ रडता राही ना. ते खाया देते थापटोडीनी जगते हलविते पाळणा. रडता राही ना बळ माझ रडता राही ना. रडता राही ना बळ माझ रडता राही ना.
नानपरी करीत छंद रडतो हास नेत्र तुला वाहती बुंद नेत्र तुरी वाहती बुंद याचा डोळा लागेना रडता राहीना बळ माझं रडता राहीना रडता राहीना बळ माझं रडता राहीना रडता राहीना बळ माझं रडता पोटी भरून या दम सर्वांगी सुतला घाम एका जनार्दनी प्रेम यशोदे सीमाविना बर्ग मंडळी असा सोन्यासारखं संसार बघा असा सोन्यासारखं लेकरं बाळ असा सोन्यासारखा नवरा पण काय सांगायचं बरं का संसाराला लागली नजर माझ्या संसाराला लागली नजर आणि नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन पण तुम्ही म्हणाल यांना घेताना कधी पाहिलं यांना घेताना कधी पाहिलं आमचे हे बरं का रोज रोज घेत नाहीत खूप स्टँडर्ड आहेत रोज रोज घेत नाहीत आठवड्यातून फक्त 6 दिवस घेतात रविवारी तेवढी सुट्टी टाकते तसं लई इमानदार आहेत बरं का पण जिचा नवरा दारुड्या बरं का जिचा नवरा दारुड्या ज्याला जिथंच बसायचं असेल किंवा ज्याला घरी जायचं असेल 30 सेकंद देणार घरी जायचं तर घरी आणि बसायचं बस काय होते डिस्टर्ब होते कार्यक्रम तुमच्या कार्यक्रमासाठी मी खूप लांबून आलेलो आहे सकाळचा एक कार्यक्रम केला 10 ते 12 तिथून पुन्हा पुण्याहून या ठिकाणी आलो त्यामुळे डिस्टर्ब करू नका कसं असतं कलाकाराला नाही विक्षेप केला की त्याला असं वाटतं मरण बोल पण डिस्टर्ब चांगलं नाही बसा खाली बसा दाढीवाली बसा खाली बसा असं बसा तुम्ही पुढे येऊन बसू शकता खूप जागा आहे पुढे बरं का इथं काय आपल्याला लसणाचा वापर नाही लावायचा बसू शकता तुम्ही बसा बसा एकदा कार्यक्रम सुरू झाला बाळा तू बसून घे एकदा कार्यक्रम सुरू झाला पुन्हा उठू नका मात्र आईचा जोगवा जोगवा मागेना आईचा जोगवा जोगवा मागेना आईचा जोगवा जोगवा मागेना संसार सुखाचा हो म्हणून तुळजापूरला गेली बरं तुळजापूरच्या भावाने आईला हात जोडला पदर पसरला आईला म्हटलं आई नवसाला पाव तेवढं ती आई नवसाला पावली म्हणून त्या आईच्या नावानं 5 घर जोगवा मागते बरं महिला म्हणलं जोगवा जगदंबा मातीचा असतो अंबिका मातीचा असतो भवानी मातीचा असतो प्रत्येकीनं जोगवा वाढायचा बरं का मावशी बरं का असला तर वाडा नसला आणलं तर तशी काही जबरदस्ती नाही आणला असेल त्यांनीच वाडा ज्यांनी आणला नसेल त्यांनी शेजारनी पण उसना घेऊन कवायना पण वाढा नाही वाढलं तर सकाळी तुमच्या डोक्यात वावतील बघा पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा वाढायचं नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी नुसते पातळ जुलाब विडबड की पळगावाच्या बाहेर आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा अनादी निर्गुण प्रगटली भवानी अनादी निर्गुण हे मोहमहिषासुर मर्दनाला पुढे विविध तापाची करावया धारणी विविध तापाची भक्ताला गेलो पावसी निर्वाणी बघता हॅलो
आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा कोयत सारोणी माळ निघालीन हाती बोधाचा छेटा मी घेईन घेन रहित वारीती जाईन जन्म मरणाचा फेरा चुकविन आईचा जोगवा मागेन चहा चहा एवढ्या रातची चहा कुठून आणायची आई? ए भक्त औ चहा नसलं तर वडापाव पण चालतो हाटेली बंद झाल्या. ए वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालतोय आई दुकानदार सगळे इकडेच आले. आई माझं एक कोड होत कोड. काय म्हणला भक्त? माझं एक कोड होत. थांब पैसे घेऊ दे. ए भक्त काय म्हणला होता? माझं एक कोड होत. थांब पैसे घेऊ दे. भक्त ए जर का तुझं घोडा असेल तिकडं गावाच्या बाहेर येऊन सोड. आई घोड नाही ग कोड होत कोड. ए लवकर विचार देवाचं नवीन वार आहे बघ. बरोबर देवाचं नवीन वार एकदा का वार गेलं की परत वार आणण्यासाठी देवाला 7-8 फॅन लावावे लागतात. तेव्हाच वार येतं बघ. आई माझं पहिलं कोड असं होत. ए कसं होतं? आई माझं पहिलं कोड असं होत. आई आमच्या साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू कधी सुटल? भक्ता कशाला बिचाराच्या मुळा उठलायस? ए भक्ता कशाला बिचाराच्या मुळा उठलायस? एवढी चांगली साऊंड सिस्टीम लावली बिघडायची होई तुला. पण भक्ता काळजी करू नकोस. ए काळजी करू नकोस. साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट कवा. थांब पैसे घेऊ दे. ए सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट कवा. जेव्हा त्याचा लिव्हर फुटल तेव्हा कायमची सुटल. आई माझं दुसरं एक कोड होत. बघता थांब जरा पैसे येऊ दे. तुझा मला घे. आई आई बोल. माझं दुसरं एक कोड होत. बघता जरा सोपं विचार. बरोबर असं अवघड्यातलं विचार नको. सोपं विचार ना आपल्यातच विचार. बरोबर कारण इथं बसलेली माणसं मला चॅप्टर दिसतात. ए जर का काही चुकलं ना पैसे आले आई. घाबरेल केस मोकळे पाहिले तिने. घाबरू नको बाळा. ती म्हणती दिसती बाईन आवाज कसा गाड्याचा येतो. आई ए बोल. आई जरा सोपं विचार बघता. कारण इथले माणसं मला जरा चॅप्टर दिसतात. जर का तुझं काही चुकलं तर आपल्याला डोंगराला ताणू हाणतील. पण विचार. आई माझं दुसरं कोड असं होत. कसं होत? माझं दुसरं कोड असं होत. कसं होत? आई काळी कोंबडी पांढरा अंड का देती? भक्त देवाच्या अंगातलंच गेलं बघ. मला नाही वाटत एवढं सीझन देवाच्या अंगात येईल म्हणून. काय म्हटलं? काळी कोंबडी पांढरा अंड का देती? एक काम कर भक्त उद्यापासून तू दी. मी कसं करू? द्यायला विचार देवदी मुकीलाच. पण काय देती? काय देते? एक काम कर भक्त 3.5 मीटर कापड घे. घेतलं. त्याचे 4 घड्या घाल. घातल्या. त्यामध्ये 5 किलो हिरवा लिंबा टाक. टाकले. 5 किलो टाचण्या टाक. टाकल्या. 5 किलो गुलाल टाक. टाकले. 5 किलो अगरबत्ती टाक. टाकले. 5 किलो बिबो टाक. टाकले. सगळ्याचं गठोडं बांध. बांधलं. आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध. ही आई वजन कोंबडी मरण ना. बघता हे बघता सोपं की रे. जर का तुझी कोंबडी वजन मेली एकदा का तुझी काळी कोंबडी वजन मेली मला सांग अंड घालायचा कोण प्रश्न येते? पण आहे आई. देवाला वेळेत काढतो रे. नाही आई माझं तिसरं एक कोड होत. बघता ए बघता
तुला काय गावकऱ्यांना गुत दिलंय का काय? नाही, अध्यक्ष विचारा म्हणले. बरोबर विचार. आई विचारू? विचारावं लागतंय. आई बोल. आयो भक्ता जास्त लाडाला येऊ नको, नाही तर फटके खाशील बघ. आई माझं तिसरं कोड असं होतं. कसं होतं? माझं तिसरं कोड असं होतं. कसं होतं? आई वेळेवर पाऊस का पडना? औ तुझ्या का वायरी बिरी तुटल्यात का काय? का तुझा डीपी जळाला आहे? काय विचारतोय मला सांग. आता ऋतू कोणता चाललाय? उन्हाळा चालू ना? हो. मग उन्हाळ्यामध्ये पाऊस पडते टाकला बापण तुलता रे. आई पावसाळ्यात पण पडना ना. अरे बघता, पावसाळ्यात पाऊस पडना आणि उन्हाळ्यात उघडना. आणि उन्हाळ्यात उघडना बघता. हे बघता, पावसाळ्यात पाऊस पडत नाही, पण आज उन्हाळ्यात पाऊस पडलेला आहे. त्याला अनेक कारण आहेत, पण दोन्ही कोण भरडतोय तो माझा शेतकरी राजा. सुका दुष्काळ पडला तरी सुद्धा माझ्या शेतकरी राजाच्या डोक्याला टेन्शनच आहे. आणि ओला दुष्काळ झाला तरी सुद्धा माझ्या शेतकरी राजाच्या डोक्याला टेन्शन आहे बघता. पण याला जबाबदार कोण? कुठेतरी तुम्ही आम्ही जबाबदार येतो. मला सांग, झाड लावलंस का? नाही. झाड लावलंस? नाही. अरे सरकार सांगते झाड लावा, नगरपालिका सांगते झाड लावा, एकीकडे ग्रामपंचायत सांगते झाड लावा. लावलंस? नाही. का नाही लावलं? आई पाणी नाही ना झाडाला द्यायला. अच्छा, म्हणजे झाडाला द्यायला पाणी नाही हा, म्हणून झाड नाही लावलं. बरोबर. हो. चांगलं कारण शोधलेच बघता. झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं. हो. बरोबर ना? हो. संडासला जात असतील? हो. रोज जात असतील? हो. पाणी नेत असतील? हो. खरं सांग, तोंडाकडे बघून वाटतं नेत नसतील. नेतोय बाबा. मला जाऊन तुझा वैयक्तिक प्रश्न मला सांग. आंघोळ करत असतील? हो. पाण्यानंच करतो ना? हो. बघता, तुला संडासला न्यायला पाणी, हा. तुला आंघोळीला पाणी आहे, हो. तुला दारू टाकून प्यायला पाणी. हो. अरे काय हो म्हणतो. आज माणसाला सर्व गोष्टीसाठी पाणी येतात. सगळ्या गोष्टीसाठी पाणी, दैनंदिन जीवनामध्ये सर्व गोष्टीसाठी पाणी आहे. पण त्याला जर म्हटलं नाही, एखादा झाड लाव, माणूस म्हणतो झाडासाठी पाणी नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही आम्ही जागे होत नाही, जोपर्यंत तुम्ही आम्ही झाडं लावत नाही, तोपर्यंत ती जगदंबा वेळेवर पाऊस पडणार नाही. म्हणून सगळ्या गोष्टी वेळेमध्ये पाहिजे असेल ना, कुछ पाणी केले कुछ खुना पडताय. झाडं लावा, झाडे जगवा, निसर्गाचं रक्षण करा, तरच हा निसर्ग आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं रक्षण करेल. नाहीतर काळ खूप भयानक येईल लदानो. म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. पण सध्या आपलं उलट चालू आहे. आपलं असं चालू आहे, याला अडवा त्याची जिरवा. याला त्याला अडवण्यामध्ये, याला त्याला नावं ठेवण्यामध्ये, आपल्या शेजारच्याचा भावकीचा पाय खेचण्यामध्ये अच्छा माणसानं आपला विषय वाया घातलं. म्हणून माझे संत मायबाप सावध करतात. महाराज म्हणतात, भल्या माणसा, देवानं तुला माणसाच्या जन्माला घातलं, सुंदर नरदेह दिलेला आहे, तो सार्थक कर. ज्या देशामध्ये, ज्या मातृभूमीमध्ये जन्माला नसते, मातृभूमीची सेवा कर, देशाची धर्माची सेवा कर, जगदंबेची सेवा कर. जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. नाथ महाराज म्हणतात, मी आईचा जोगा मागितला, आईची भक्ती केली. पण कोणती भक्ती केली? नुसतं नवरात्र नाही, मग नवविध भक्ती केली. नवविध भक्तीच्या नवरात्रा. करुणपोटी मागेन ज्ञानपुत्रा, धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा, अणदंब संसार सांडीन कुपात्रा. माणूस नवरात्र जवळ आले की माणूस 9 दिवस उपवास धरतो. पण महाराज म्हणतो, उपवास धरणं म्हणजे नुसते देवीची भक्ती होत नाही. पायात 9 दिवस चप्पल न घालणे म्हणजे भक्ती नाही. 9 दिवस अन्न पाण्याचा घोट न घेणे म्हणजे भक्ती नाही. महाराज नवविध भक्तीच्या नवरात्र. कीर्तनम श्रवणम यस्य स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदन. त्या 9 प्रकारच्या भक्त्या जो भक्त करतो त्याला ती जगदंबा साक्षात दर्शन देते. नाथ महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये तो साक्षात्कार झाला. त्या जगदंबेने मला साक्षात दर्शन दिलं. म्हणून मी त्या आईच्या नावाचा 5 घर जोगा मागितला. पण जोगा कोणता मागितला? पिठाचा नाही मागितला, मिठाचा नाही मागितला. मग जोगा मागितला कोणता? नाथ महाराज म्हणतात, जोगा मागितला मी भक्तीचा, वैराग्याचा, भावाचा, प्रेमाचा, ज्ञानाचा जोगा मागितला. तेव्हा ती जगदंबा मातेने माझा जन्म मरणाचा फेरा चुकवला. आईचा जोगा मागून ठेवला, जाऊनी महाद्वारी नवस फेडला. एका जनार्दन पण देखील जन्म मरणाचा फेरा चुकविला. आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन,
भक्तासाठी माया सदा तिच्या पोटात, तिच्या म्हणजे कोणाच्या आपल्या लेकराचे अनंत अपराध पोटामध्ये घालते तिला आई म्हणतात, आणि जे आपल्या भक्ताचे अपराध जी पोटामध्ये घालते तिला जगदंब म्हणतात. भक्तासाठी माया सदा तिच्या पोटात, अंबाबाई तुझं नाव ग सदा माझ्या ओठात, अंबाबाई तुझं नाव ग सदा माझ्या ओठात. काळी तुझं नाव ग सदा माझ्या ओठात, अंबाबाई तुझं नाव ग सदा माझ्या ओठात. भक्तिभावे लीन झालो तुझ्या गोंधळाला, भक्तिभावे लीन झालो तुझ्या जागरणाला, घालून कवड्याची माळ तुझ्या राधी बिझारू, घालून कवड्याची माळ तुझ्या राधी बिझारू, कवड्याची माळ तुझ्या राधी बिझारू. काळ जात देवी माझ्या बसली थाटात, काळ जात आई माझ्या बसली थाटात, अंबाबाई तुझं नाव बघ सदा माझ्या ओठात, अंबाबाई तुझं नाव बघ सदा माझ्या ओठात. आई राजा उदे उदे. यानंतर माझ्यासोबत आले सर्व गुणजन कलाकारांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. महाराष्ट्रातील उत्कृष्ट नामवंत कीर्तनकार, उत्कृष्ट गायनाचार्य आमचे कैलास महाराज आहेर सर या ठिकाणी माझ्यासोबत प्रेमा खात्री गाण्यासाठी या ठिकाणी माझ्यासोबत आलेले महाराजांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी आमचे हरिभक्तपर्यंत संगीत अलंकार संतोष महाराज लाने आळंदी देवाची माझ्यासोबत आज हार्मोनियमसाठी आणि गायनासाठी आले, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. या ठिकाणी मला ते ढोलकीला साथ करतात हरिभक्तपर्यंत योगेश महाराज बॉम्बे, मूर्ती लहान पण कीर्ती खूप गहाण आपलं महान योगेश महाराज यांच्यासाठी का सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. कारण नेहमी सांगत असतो दादा, आई वडिलांनी 10 लेकरांना जन्म देण्यापेक्षा एका लेकराला जन्म दिला तरी चालेल. एकतर तो हरिभक्त तरी असला पाहिजे, नाहीतर देशासाठी सीमेवर लढणारा देशभक्त तरी असला पाहिजे. नाहीतर ढिगाणं लेकर आहेत, मोस्तायना लेकर आहेत, पण काय करते सांगायची लाज वाटते. काय होतं कसं त्या ठिकाणी आमचे कृष्ण महाराज आहेत, त्या ठिकाणी काळाला साथ करतोय. तसेच आपल्या गावातील भजनी मंडळी सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी ज्यांची कार्यक्रमाला साऊंड सिस्टीम लावली, साऊंड सिस्टीमला डेकोरेशन या ठिकाणी साऊंड सिस्टीम वाल्यासाठी आणि साऊंड सिस्टीमसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर या ठिकाणी सुंदर अशी गवळण होईल, त्यानंतर हा कार्यक्रम पुढे असाच चालू राहील. फक्त कार्यक्रमातून उठून घरी कोणी जायचं, बाहेर जाऊन वापस आलं तरी चालेल, पण घरी कोणी जायचं बरं का महिला मंडळ, घरी जायचं नाही. कारण सकाळी माझा कार्यक्रम पुण्यात होता, अशीच एक म्हातारी उठली घरी गेली. मी म्हणलं म्हातारी जाऊ नको, बस ऐकलं नाही, म्हातारी घरी गेली. घरी गेले गेले तिला अटॅक आला. सांगितलेलं बरं आपलं, पण उद्या माझ्यावर आलं नाही पैसे, त्यामुळे कोणी सुद्धा उठायचं. सर्वांनी एकदा प्रेमाने त्या प्रभूचं भजन करा. सर्वांनी प्रेमाने त्या प्रभूचं भजन करा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा रे हो. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 मी विठ्ठलाचा.
हॅलो हॅलो
जोरदार टाळ्या वाजवा. आता यानंतर लग्नाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे बरं का. बरं का दादा, माझं लग्न या ठिकाणी तसं माझं लग्न मागच्या आठवड्यात जमलं होतं बरं का. पण घोटाळा असा झाला बरं का, लग्नाकरिता आमच्या मामांनी थोडा घोटाळा केला लग्नामध्ये. हे आमचे मामा आहेत. मामा तुम्ही कोणी आहे? हे नवरीचे मामा बरं का. मामांनी घोटाळा काय केला, माझ्या लग्नाकरता ब्राह्मण काका कर्नाटकचा बोलवला आणि त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेमध्ये मंगलाष्टक सुरू केली. मावशी माझा नवरदेवच पळून गेला हो. इकडे आलाय असं मला समजले बरं का. एक 4-2 हाका मारून पाहते, नवरदेव आला तर ठीक, नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते बघ. ऋतिक, ए ऋतिक, दिसते का कुठं पाठीमाग? ऋतिक, ऋतिक चल, नाही तर साऊंड सिस्टीम वाल्यासोबत लग्न करीत असते बघ. चला नवरदेवाचे मामा, नवरदेवाला घेऊन लग्न मंडपात या. या ठिकाणी हॅलो हॅलो, या ठिकाणी लग्नासाठी एवढं वराड जमलेलं बघा, पण कळायला मार्ग नाही. नवरदेवाकडून कोण आले आणि नवरीकडून कोण आले. बस बाळा खाली बस, लग्न झाले, जेवायला आहे. नवरदेवाकडून कोण कोण आले हात वर करा. नवरदेवाकडची मंडळी, नवरदेवाकडचं वराड 1 2 3 3.5 4.5 60च्या पुढे अर्ध एवढे झालेत का हो? तुम्ही काय पाकिस्तान आले का? 4-5च माणसं कशी आणलीत. आता नवरीकडचं वराड हात वर करा. नवरीकडून कोण कोण आले पहा. याला म्हणायचं वराड. काय काय महिलांनी 2-2 हात वर केले बघा. त्यांना वाटलं जेवायला 2 ताटं भेटतात का काय, असं काही नाही बरं का. पण काही काही लोकांनी आणखीन हात वर केले नाही. पहिल्यांदा ज्यांनी हात वर केले ते वर पक्षाचे होते, दुसऱ्यांदा त्यांनी हात वर केले ते वधू पक्षाचे होते, ज्यांनी हातच वर केलं नाही ते अपक्षाचे होते समजायचं. चला लग्नाला सुरुवात करायची. सर्वप्रथम लग्न म्हटल्यानंतर मामा महत्वाचे असतात बरं का. दोन्ही मामांचा परिचय करून देते. माझे मामा इकडे या. नवरदेवाचे नवरदेव तुम्ही रिवर्स गिअर टाका. मामा तुम्ही फर्स्ट टाका. इकडे या तुम्ही. इकडे मामा तुम्ही साईड सोडू नका तुम्ही. दोन्ही मामांचा परिचय करून देते बरं का. हे दिस इज माझे मामा आणि हे दिस इज नवरदेवाचे मामा. तुम्ही म्हणता नवरी चांगली इंग्लिश बोलते बरं का मावशी. मी की नाही खूप शाळा शिकले बरं का. खूप म्हणजे खूप शाळा शिकले मी की नाही. LL होऊन बिलबिल झाले, एवढी शाळा शिकली. दोन्ही मामांचा परिचय करून देते. हे माझे मामा बरं का. राहायला सध्या भारतात नसतात बरं का. नाही भारतात नसतात. माझे मामा सध्या राहायला अमेरिकेला असतात. हो ना मामा? अमेरिकेला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे. हो ना मामा? तुम्ही फक्त हो म्हणा, बाकीचं मी सांभाळेन ना. मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे. मामा की नाही तिकडे चपला सांधलं असत. आणि हे माझ्या होणाऱ्या मिस्टरांचे मामा. मामा तुमची जास्त जाऊ देत नाही. मामांचा परिचय करून बरं का. हे होणारे मिस्टरांचे मामा राहायला सध्या दुबईला असतात बघा. मामा काय करते? मोठा देश सांगितलं दुबई. दुबईला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे. मामा की नाही तिकडं केसाव फुगे विकायला असतात. पण दोन्ही मामांनी लग्नासाठी विमान बुक केलं होतं. आता विदेशातून यायचं म्हटल्यानंतर मामांनी विमान बुक केलं, परंतु घोटाळा असा झाला, विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले. दोन्ही मामासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आता या ठिकाणी नवरदेवाचा परिचय करून देते. नवरदेवाचा परिचय करून देतो बरं का. हे माझे होणारे मिस्टर बरं का. यांची तब्येत बघितली का? खाते पिते घरचे वाटतात का नाही?
बर का, हे माझे होणारे मिस्टर बर का, राहिलं सध्या हाँगकाँगला असतात. यांचा हाँगकाँगला खूप मोठा बिझनेस आहे. हे की नाही तिकडं म्हशी सांभाळायला असतं. पण नवरदेव मुलगा हा शेतकरी आहे बर का, आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पायावर उभा आहे बघा. ऐका ना, स्वतःच्या पायावर उभा. कारण आजकाल शेतकऱ्याला कोणी मुली द्यायला गेलं. शेतीवाला नवरा म्हटल्यानंतर मुलगी म्हणते मला शेतीवाला नको. मुलीचे आई वडील म्हणतात आम्हाला जावई नोकरीवाला पाहिजे. स्वतः शेतकरी सुद्धा म्हणतोय आम्हाला शेतकरी जावई नको. का? मुलीला शेतामध्ये काम करावं लागेल. आई वडील म्हणतात आम्हाला नोकरीवाला मुलगा पाहिजे, नोकरीवाला जावई पाहिजे. त्याला राहायला 3 मजली घर असलं पाहिजे, तो परमनंट असला पाहिजे, हो तो सरकारी नोकरीला असला पाहिजे, महिन्याला 3-4 लाख रुपये पगार असला पाहिजे, राहायला 4-5 मजली घर असलं पाहिजे, नावाला व्हायला 10-15 एकर जमीन असली पाहिजे, शेती असली पाहिजे. आणि एवढी जमीन असून सुद्धा आमची मुलगी शेतामध्ये कामाला गेली नाही पाहिजे. आज एवढे लोकांची डिमांड वाढलेली, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असं होत नसतं. शेतकऱ्याला कमी समजू नका. कारण जो स्वतःचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, आणि जो जगाचं पोट भरतो त्याला शेतकरी म्हणतात. म्हणून शेतकरी काल सुद्धा राजाच होता, आजही राजा आहे, उद्याच्या काळामध्ये सुद्धा शेतकरी राजाच असणार दादा. म्हणून शेतकऱ्याचा नाद करू नका. आमचे हे शेतकरी आहेत बरं का, खानदानी शेतकरी, अट्टल शेतकरी, बागायतदार. यांची चंद्रवाडी शेकर जमीन आहे. चला लग्नाला सुरुवात करायची. आणखीन एक मुख्य परिचय राहिला, पिंटे इकडे. आणखीन मुख्य परिचय करून द्यायचं राहिला, पिंटे इकडे बर का. हा माझा सोन्या, हा माझा बबड्या. पिंट्या, आजपासून हा आपला पप्पा. आपला म्हणजे एकट्याचा, माझा नाही. बर म्हण पप्पा. बोला पप्पा. पप्पा. आणि बरं का हो, हे माझा पिंट्या. पण लेकराचं भाग्य बघा किती मोठे, आईच्या लग्नामध्ये अक्षता टाकायला उभं आहे. त्याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे आणखी. चला लग्नाला सुरुवात करायची. अक्षता आले का? पाठीमाग अक्षता इकडं. नसल्या पोहोचल्या तर कोणी पाठीमागून दगड फेकून मारू नका. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायक गजमुखं सिद्धिदा बल्लाळो मुरुडो बिनो यकमहं चिंतामणी देवना
ओसळो राजन संकितो गणपती शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान 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 आता या ठिकाणी मामा बसा आता सर्व नवरदेव पुढे या सर्व बसा खाली आला लग्न सोहळा पार पडला आता यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम होईल बघा लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेईल त्यानंतर मुख्यमंत्र्याची लाडकी दाजी नाव घेतील दाजी किती खुश आहेत बघा ना त्यांना वाटलं बरं झालं आताच्या पहिलं लग्न झाले हा लग्न झाले किती झालेत एकच द्या टाळी माझे 2 झालेत मुख्यमंत्र्याची लाडकी दाजींना असं वाटायला लागलं बरं झालं या वयात माझं दुसरंच चालू आहे आताच्या पोराचं एक होईना माझं दुसरं चालू आहे पण तुम्ही एवढं आनंदी होऊ नका कारण मला फक्त लग्नाचाच नाद आहे नांदायचा नाद नाही बरं का एवढे लग्न केले पण आजपर्यंत कुठेच टिकली नाही कारण चायना मॉडेल जास्त तेव्हा टिकत नाही वाटत घेते नाव घेते देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी होय तुमचं नाव काय किरण काय नाव आहे किरण बरं झालं हे मागून जुळला कारण माझ्या पहिले मी नवऱ्याचं नाव किरण काय एवढं योग जुळला पहा बरं घेते देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आमचे किरणराव गेले संडासला डोकऱ्यानं दिली ढोसणी येऊ का नाव सासू बसली आईस पैस माधुरी माझी गवळ्याची मळी तुम्हाला काय जातं वन्स मोर म्हणायला काय म्हटले मला सासू बसली आईस पैस माधुरी माझी गवळ्याची म्हैस मामा तुम्ही म्हणले पोरग गरीब आहे एवढं गरीब असलं असं वाटलं नव्हतं खुशाल म्हैस म्हणतात खरं सांगा बरं दादा खरं सांगा म्हशीसारखी दिसते का हो मी म्हशीसारखी दिसते कोण म्हणलं हो का रे चडी तुझ्या काय राहण्यात चरला आलती होती खुशाल हो म्हणतोय खरं सांगा दादा कशी दिसते दिसते का नाही मारुती कार दिसते का नाही क्रेटा दिसते का नाही एमजी हेक्टर आणि हे बघा ना आमचं बिनाट आलीचं ट्रॅक्टर खुशाला मलाच म्हैस म्हणतात पण काळजी करू नका बरं का आता यांच्यापेक्षा का भारी नाव घेते काय म्हटली मला गवळ्याची वा तेवढं बरं ध्यानात ठेवलंस म्हैस आला आला रुकवत रुकवतच होतं जिलेबीचा इडा आला आला रुकवत रुकवतच होता जिलेबीचा इडा मी गवळ्याची म्हैस तर आमचे किरणराव पकालीचा आता फिटून पड बरं का आता देवाचं नाव घेते बरं का देवाचं कार्यक्रम चालू आहे देवाचं नाव घेते
आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, मग पाहिला पालखीचा वडा. पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा, ज्ञानोबरायच्या घोड्याला घुंगराची हलकी, मग पाहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तोरा, मग पाहिला गोपाळपुरा. गोपाळपुऱ्यात पाहिला जनाबाईचा खेळ, मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा खास देवालय, आसपास साधू संतांची केली सेवा, मग गेले महादेवा. महादेवात व्हायला बळी, मग झाली जगन्नाथला जायची पाळी. जगन्नाथ मध्ये घेतली माळ, मग घरी जायची झाली वेळ. घरी नेलं घेतली भेळ, भेळ मध्ये होतं लसूण. बरे का केरभरी हो कॅडबरी. भेळ मध्ये होता लसूण आणि आमच्या किरणरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. अरे हळदोली वाटून वाटीला पाटा, हळदोली वाटून वाटीला पाटा, आणि अवगुणाचा नवरा हळदोली उठा, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. एक जरा नवरदेवासाठी जोरदार टाळ्या वाजवा. लग्न झाल्याच्या नंतर बरं का ती मुलगी सासरी नांदायला जात असते. बरं का दादा, ती मुलगी सासरी नांदायला जात असते. तिला वाटा लावण्याकरता गावातल्या सगळ्या महिला मंडळी येतात. सगळ्या महिला मंडळी रडतात बरं का तिला वाटा लावत असताना. बरं का मावशी, मावशी माझं लग्न झाले बघा, आता मी नांदायला चालले, पण यातलं कोणी सुद्धा रडायचं नाही बरं का, यातलं एकीनं सुद्धा रडायचं नाही. कारण तुम्ही रडले की नाही मला हसू येतंय, म्हणून कोणी सुद्धा रडायचं नाही. त्या मुलीचं लग्न झालं आणि मुलगी सासरी नांदायला जात असते. ज्यावेळी ती मुलगी सासरी नांदायला निघते तेव्हा तिला वाटा लावल्या गावातील तिच्या मैत्रिणी सख्या सगळं त्या ठिकाणी लग्न मंडपात जमतं. संपूर्ण गाव लग्न मंडपात जमतं. अगदी 4-5 वर्षाच्या लहान लेकरांपासून ते 80-90 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत त्या मुलीला वाटा लावण्याकरता अख्खं गाव त्या लग्न मंडपात जमतं. मुलगी आईच्या गळ्याला पडते, हंबरडा पडून रडायला सुरुवात करते. पाहता पाहता बापाच्या गळ्याला पडते, मोठ्यानं रडायला सुरुवात करते. मुलीची आई रडते, बाप रडू लागतो. जातो बाप रड. पाहता पाहता सगळं गाव रडू लागतं. गावातील महिला रडतली यात नवल नाही, गावातली पुरुष सुद्धा त्या दिवशी रडत असतात. आई मुलीची आई रडली यात नवल नाही, मुलीचा बाप सुद्धा त्या दिवशी रडत असतो. लोक म्हणतात बाप कठोर असतो त्याला रडता येत नाही. खरं दादा, बापाला शुल्लक कारण कधी रडता येत नाही. कारण शुल्लक कारण जर बाप रडला तर गावचे लोक म्हणतात अरे गड्यासारखा गडी दिसतोय आणि बाईसारखा रडतोय, हातात बांगड्या भर. म्हणून दादा त्या बापाला रडायला जमत नाही. बाप हा घराचा पाया असतो, त्याला खचून चालत नाही. कारण एकदा का पाया खचला पण बापाच्या डोळ्यामध्ये कधी आम्ही पाणी पाहिलं नाही. कधीच आमच्यासाठी बाप रडला नाही. पण दादू एक गोष्ट लक्षात ठेवा, बाप रडत नाही याचा अर्थ असा नाही की बापाला माया नाही. बाप म्हणजे नारळ आहे दादू, नारळ वरून दिसायला टणक पण फोडल्यानंतर आत गोड पाणी आहे, याला बाप म्हणायचं आहे का? म्हणून दादू बाप किती मोठा असू द्या, त्याची लेक नांदायला चालली की पहाडासारखा धिप्पाड असणारा बाप सुद्धा त्या दिवशी रडू लागतो. कारण बापाला इतर दिवशी कधीच रडता येत नाही. बापाच्या रडण्याचा हक्काचा दिवस म्हणजे मुलगी सासरी वाटेल लावताना बाप रडतोच. बाप आमदार असू द्या, बाप खासदार असू द्या, नाही एखादा मंत्री असू द्या, लेक नांदायला चालली की बाप रडत असतो. म्हणून नेहमी सांगत असतो की दादूंनो, एक तरी पोटी मुलगी असू द्या, एक तरी कन्या असू द्या, त्याशिवाय जीवनामध्ये जगण्याला अर्थ नाही. दादा लोक अलीकडे लोक म्हणतात मुलगाच पाहिजे, कारण मुलगा हा वंशाचा दिवा आहे, म्हणून वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे. पण त्यांना सांगणे दादा, मुलगा जर वंशाचा दिवा आहे ना, तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी, ही गोष्ट विसरू नका. म्हणून वंशाच्या दिव्यासाठी वंशाची पंथी विझवण्याचा प्रयत्न करू नका. तिला जन्माला येऊ द्या. काय असतील काही का दिसाड
दिस गेले थोडे सुखे थोडे ओले मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले लेकवडाची पारंबी दोन्ही घराला जोडते असो सासर माहेर अंग बापाचे फिरते जवा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले तिला गळ्याशी धरून त्याने टिपूस गाळले सुखी संसाराचं तोरण चालली बांधायला आई बापाची लाडाची लेकही निघाली नांदायला आई बापाची लाडाची लेकही निघाली नांदायला आई बापाची लाडाची लेकही निघाली नांदायला आई बापाची चालली नांदायला डोळ्यात काटती माया फार नाटती ती फुलाने सजलेली नवरदेव नवरीची गाडी जसं जसं सासरच्या दिशेनं चालू लागतं तसं तसं त्या लेकीसाठी आईची माया वेगळी होती बापाचा जीव कसा विसरू गायीपासून वासराची ताटातूट करावी आणि त्या वासरासाठी गाय जशी हंबरते किंवा एखाद्या पाण्यातून माशाला उचलावं आणि जमिनीवरती सोडावं पाण्यासाठी मासा जसा तळमळू लागतो तसा बाप त्या लेकीसाठी दादांना तळमळत असतो कारण आजपर्यंत एक क्षणभर ही लेकीला कधी नजरेच्या आड जाऊ दिलं नाही तिले आज कायमची सासरी नांदायला चालली दादांनो डोळ्यात दाटत माया फार असं घडती भुईवर डोळ्यात दाटत माया फार असं घडती भुईवर आईचा दाटून आला उर लेक चालली दूर दूर आईचा दाटून आला दूर लेक चालली दूर दूर हे सुख दुःखाच्या रावरती सुख दुःखाच्या रावरती पाणी शेंदायला आई बापाची लाडाची निघाली नांदायला आई बापाची लाडाची लेकही निघाली नांदायला आई बापाची लाडाची लेकही निघाली नांदायला या भारुडाच्या माध्यमातून जनजागृती समाज प्रबोधन करत असतो या जगामध्ये सर्वात जास्त आपल्यावर जीव जर कोण लावत असेल तर आपली आई आणि आपला बाप आहे आई वडिलांपेक्षा आपल्यावर जीव आपल्यावर माया आपल्यावर प्रेम कोणीच करू शकत नाही दादा म्हणतात ना देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नव्हतं म्हणून देवानं प्रत्येकाच्या घरामध्ये एक आई दिली ती आई म्हणजेच देव आहे आणि बाप म्हणजेच देव आहे दादा विशेष करून मुलींना सांगणं असतं आपल्या आई बापाला कधी दुखवू नये आज अलीकडं प्रत्येक आईचं स्वप्न असतं आपल्या मुलीच्या लग्नामध्ये मी नाकात नथ घालावी नऊवारी साडी घालावी आणि मिरवावं प्रत्येक आईला वाटत असतं प्रत्येक बापाला वाटतं की माझ्या लेकीचं लग्न गावामध्ये सगळं थाटात पार पडतो परंतु आज अलीकडं ही आईवडिलांची स्वप्न काही अपुरी राहून गेली कारण लव्ह मॅरेज झालं घरंदाज मुली सुद्धा लव्ह मॅरेजच्या नावाखाली आज पळून जाऊन लग्न करू लागल्यात त्यांना सांग नाही आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन लग्न करा सुखी संसार करायचा आहे जीवन सुखी जर करायचं असेल तर मायबापाची आशीर्वाद घेऊन लग्न करा मायबापाचा तक्रार घेऊन लग्न करू नका दादा संसार सुखाचा करायचा ना आशीर्वाद घ्या
डोळ्यात दाटते माया फार असेल गळती भुरीवर आई सदा तुम्ही आलावर लेख चालली दूर दूर अष्टदुःखाच्या आडावरती पाणी शेजारीला ये बापाचे लढाचे निघाली नांदायला ये बापाचे लढाचे निघाली नांदायला शेज मंडपी दोघे ती दोघे एका जनार्दनी नाचत ती भोगेल त्यानंतर या ठिकाणी सुंदर अशी गवळण होईल त्यानंतर हा कार्यक्रम युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम टीव्ही वर जो गाजलेला कार्यक्रम आहे तो यानंतर पुढे सादर होणार आहे कार्यक्रम संपलेला नाही कुणी सीधा उठून घरी जायचं सकाळी एक म्हातारी म्हणलं ना अर्ध्या कार्यक्रमातून उठून घरी गेली घरी गेल्या गेल्या तिला वा जिल्हा परिषद भलती हुशार आहे तुमची वा अटॅक येईल पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा उठून जायचं नाही बरं का यातलं एक बी कमी झालं मला लगेच कळत सीसीटीव्ही कॅमेरा आहे 50 मेगापिक्सल याच्यातलं एक बी कमी झालं वापस आल्यानंतर फुटेज चेक होतंय यातलं एक बी कमी दिसलं समजायचं त्याच्या दारात उद्या सकाळी अशीच गर्दी जमलेली दिसत चहा प्यायला म्हणते तुम्ही पुढचं ऐकतच नाही सर्वांनी प्रेमाने एकदा त्या प्रभूचं भजन करा त्यानंतर हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहील विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा समगत धनाला काळी पोतली मन्याला समगत धनाला ही सारी काळी पोतली ही सारी काळी पोतली
केसारी पंडित मेरा काळी पोत केसारी पंडित मेरा काळी पोत हे काळी पोतगी मनाला आयुष्य मागते धनाला काळी पोतगी मनाला आयुष्य मागते धनाला आयुष्य मागते धनाला ही केसारी पंडित मेरा काळी पोत काळी पोत तच बन घ्या कुणी तच बन घ्या कुणी घ्या कुणी घ्या कुणी काळा घ्या कुणी काळा घ्या कुणी काळा घ्या कुणी काळा काळी ही काळी पोतगी मनाला आयुष्य मागते धनाला ही केसारी काळी पोतगी बाडगी यसुयागी बिबगी काळी पोतगी ये डिस्कोच मनी गे वाची फणी गे चहाची गाळणी घे ये आंधळीला रसा घे टकलीला कंगवा घे बोचिरला दंत मंजन घे ये सुतळी घे बांबू घे गुलाल घे 3.5 मीटर कापाड घे राखेलचा डबा घे काड्याची पेटी घे आणि नसतील खांदे करीत ते पण घे सोबतच घेऊन फिरते बघ वाड 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 वा अन केसारी फणी घे मैना काळी पोत मनी घे काळी पोत घे मन्याला आयुष्य मागते धन्याला काळी पोतगी मनाला आयुष्य मागते धनाला अगे एक यशोदा शोभा ये तुझ्या बबील कानाचा जुबागी अगं ये गजना बिना ये तुझ्या लेकीला केसाच्या पिनागी अगं आजली भर जोंधळ दे तुझ्या बाळाला जायचं काजळगी केसारी फणी मैना काळी पोत मनी घे वाडगे ये भामाबाई वाडगे ये शोधाबाई वाडगे ये रखमाबाई वाडगे ये शांताबाई वाडगे ये सीमाताई वाडगे ये रुपालीताई वाडगे ये स्नेहलताई वाडगे ये पिंटेची आई वाडगे ये सिस्टम वाल्याची आई वाडगे ये मोबाईल वाल्याची आई वाडगे ये ढोलकी वाल्याची आई वाडगे वाड 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 अरे तुला बुरगुंडा होईल माझ्या पंढरपूरच्या काळ्या विट्यासारखं तुला बुरगुंडा होईल बघ एवढा काळा होईल दिवसा सुद्धा बॅटरी लावून पाहावं लागेल दिवसा सुद्धा मोबाईलचा टॉर्च लावून पाहावं लागेल एवढा काळा होईल वाडकी अक्का वाडकी मावशे अय्या नुसती लेकरकर टक्का मका बघती वाड 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 तुला अर्धीभर भाकर आण घटघट पिठलं वाढ तुला सुया देते बिब देते दोर देते तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खुळखुळा देते बघ वाड 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 गबय तुला ये नथवाले मावशे तुला 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 ये चष्मेवाले आजे तुला 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 ये पांढरे केसाचे म्हातारे तुला 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 ये टोपीवाला बाबा तुला 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 लाजले काय बुरगुंडा होईल ग तुला बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल ग तुला बुरगुंडा होईल ग
मगापासून माझ्याकडे बघतेच बघा. आणखीन डोळ्याची पापणी तरी खाली टाकली का बघा की. विचार काय हाय तुमचा हो पाहुणा, विचार काय हाय तुमचा. काय नाव आहे? अय्यो रामभाऊ, लग्न झाले तुमचं? नाही झालं का? करता माझ्यासोबत? नाही म्हणू नका. 2025 ची ऑफर आहे बघा. नाही म्हणू नका. फडणवीस साहेबांना ऑफर काढली एका एक फ्री. मोबाईलवर सिम कार्ड मोफत. बेटा रामभाऊ पप्पाला टाटा कर, टाटा कर पप्पाला. तुझा काय हातबीत मुरगळला का काय? अच्छा माणूस फिरली वाटत. थंडीमुळे मान कुरकडली बरी. हाल ही का भिकारी साधी नाही बरं का दादा. कारण मला पाहिलं की नाही बरं का, मला पाहिलं की नाही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आलते बरं का. साधी भिकारी नाही. मोदी साहेब मला पाहायला आले. युको वाढवा. हाल रिपीट द्यायला, रिपीट रिपीट वाढवायचं. हाल हाल द्या आणखी बेस दे. हाल मोदी साहेब मला पाहायला आले. मला पाहिलं आणि मला पाहिल्या नरेंद्र मोदी साहेब माझ्याकडे पाहून मला म्हटले, मित्रांनो, मेरे प्यारे भारतवासियों, मैं इस औरत से शादी करना चाहता हूं. मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूं. मेरे 125 करोड़ देशवासियों, जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया है. मेरे दोस्त कमल का फूल खिल गया है. मोदीजींना म्हटलं, मोदीजी तुमच्या सोबत लग्न नाही बाई जमायचं. मी प्रकाश फरतळे यांना शब्द दिले. वाडगी अनादि सिद्ध नवल झाले. प्रेमाचे कुंकू भाले लाविले. सद्भक्ती बोराटी हाती धरिले. आणि सानंद कुरकुला घेऊन शकुन सांगू आले. बुरगुंडावर तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल. तुला बी होईल मला बी होईल, तिला बी होईल तिला बी होईल. तुला बी होईल मला बी होईल, हिला बी होईल तिला बी होईल. तुला बी होईल मला बी होईल, याला बी होईल त्याला बी होईल. तुला बी होईल मला बी होईल, याला बी होईल. काय बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल. वाडगी दादा. बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे काय? बुरगुंडा या शब्दाचा अर्थ काय होतो? संत एकनाथ महाराजांचं भारुड आहे. भारुड म्हणजे काय? भवरुडींचं दर्शन म्हणजे भारुड. बहुरुडींचं दर्शन म्हणजे भारुड. भावरूढ जे भावावर आरूढ असतं त्याला भारुड असं म्हटलं जातं. नाथ महाराजांनी भारुड का लिहिलं? कारण लोक कीर्तनाला येण्या गेले, प्रवचनाला येण्या गेले, भजनाला येण्या गेले, खायला साठन भजनाला आठ. आशिकत ज्या वेळेला झाली त्यावेळेला नाथांनी रोग बघून औषध निर्माण केलं. त्याचं नाव भारुड आहे दादा. भारुडाची निर्मिती नाथ महाराजांनी केली. हो म्हणून भारुड या शब्दाचा अर्थ होतो भावरूढ. महाराज या बुरगुंड या शब्दाचा अर्थ काय होतो? बुरगुंड या शब्दाचा अर्थ होतो तुला मुलगा किंवा मुलगी होईल. शाब्दिक घेतला तर, व्यावहारिक घेतला तर त्याचा अर्थ होतो तुला मुलगा किंवा मुलगी किंवा लेकरू बाळ होईल. पण नाथ महाराज म्हणतात या ठिकाणी बुरगुंड या शब्दाचा मुलगा किंवा मुलगी नाही. कारण नवसात सायासाना लेकर होत नसतात. नवसाना लेकर होत नाहीत. त्याचं खंडन आमचे जगद्गुरु तुकोबाराय करतात. महाराज म्हणतात नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. नवसाना लेकर होत नाहीत दादा. मग बुरगुंड या शब्दाचा अर्थ काय होतो? महाराज म्हणतात तुला ज्ञान होईल, भगवंताच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल. कारण ज्ञान हे माणसाच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे दादा. ज्याच्याकडे ज्ञान नाही त्याला फार किंमत नसते. पैसा किती असू दे ना, काय किंमत आहे? पैसा भरपूर आहे पण लोक म्हणतात त्याच्या नादी लागू नका, डोक्यात कमी बरं का ते. पैसा आहे पण ज्ञान नाही, किंमत नाही दादा. आपण फोटो आज घरामध्ये कोणाचे लावतो? पैशावाल्याचे फोटो लावतो का दादा? धनवानवाल्या माणसाचे फोटो लावतो का? नाही लावत. कोणी अंबानीचा फोटो घरात लावलाय का? किती लोकांच्या घरामध्ये अंबानीचा फोटो आहे. किती लोकांच्या घरामध्ये बाटा
रतन टाकटाचा फोटो आहे. किती लोकांच्या घरामध्ये अदानीचा फोटो आहे, एकाच्या सुद्धा नसेल. आता किती लोकांच्या घरामध्ये माझ्या छत्रपती शिवाजीराजांचा फोटो आहे. हो, फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिला सपोर्ट. त्याला काय कारण काय मारलं होतं. माझा राजा पराक्रमाने शूर होता, माझा राजा विचारानं थोर होता. आज तुमच्या आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा तुकोबरायांचा फोटो येतो. 700 वर्ष लोटून गेले, परंतु आजही माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा आळंदी ते पंढरपूर पायी जात होतो. हो, 700 वर्ष झाले. का? कारण त्यांच्या नावातच ज्ञान होतं. म्हणून ज्ञानदेव, ज्ञान नावाचा प्रगुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्माला आला पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांच्या पराक्रमासारखा प्रगुंडा तुमच्या आमच्या घरामध्ये जन्माला आला पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी मुलांवर संस्कार लावावे लागतील. कारण आज बघतोय बाबा आपण, आज मोबाईल आला, आज टीव्ही आली, चॅनल एवढे मोठे झाले. हो, आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला. पूर्वीची आई अशी होती, लेकरू रडू लागलं की त्याला मैदानावर खेळायला घेऊन जायची. बरं, पूर्वीचे लेकरू रडू लागलं तर त्याला देवधर्माच्या गोष्टी सांगायची, शूरवीरांच्या गोष्टी सांगायची. पोरं सुद्धा शूर जन्माला यायची, पोरं सुद्धा शूर बनायची. पण आता तसं राहिलं नाही. आताची आई थोडी मॉडर्न झाली. लेकरू रडू लागलं की आई लेकराच्या हातामध्ये सरळ मोबाईल देते. बघा, काही काही महिलांना पटलं बरं का. पोरांना गेम खेळायला देते, त्याला कार्टून पाहायला देते, पोराच्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट देते. मला कसे पोरं हुशार होतील? पोरं हुशार नाहीत असं मला म्हणायचं नाही. बाळा, तू उठून बसवा, त्याला कशाला ताण द्यायला असतो? तुझं कर्ज आहे का त्याच्यावर? नाही ना. तुम्ही 4-5 जण आहेत बघा, लय हुशार दिसतं मला चेहऱ्यावर. मी सांगाल त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. महिला मंडळ, आपली पोरं हुशार नाहीत असं नाही, पोरं हुशार असतात. पोरं हो, मोबाईल मध्ये 2 GB चा गेम आहे, बंदुकीचा गेम आहे. काय नाव त्याचं? वा, फ्री फायर. वा वा, आता तिथं पोरं बसून खेळत होते बघा. फ्री फायर, येड लावलं फ्री फायर ना. वा, फ्री फायर. आपल्या मोबाईल मध्ये एक कार्टून आहे, एक मोठ्या ढिरीचं आणि छोट्या ढिरीचं. काय नाव रे? मोठं पतलू. वा, याच्यासाठी टाळ्या वाजवा. एवढ्या माणसात बोलले ते ढिरी केलं. असं वाटतं आता मारावून तुमच्या गावात जन्माला यावं. फार हुशार लेकरं तुमच्या गावात. वा, मोठं पतलू. बरं हो, एक झिंगाट गाणं आहे, झिंगाट गाणं. कोण्या पिक्चर मधलं रे? सैराट. वा, त्या सैराटामध्ये एक हिरो होता, त्याचं नाव परश्या. त्यामध्ये एक हिरोईन होती, तिचं नाव अर्ची. पाठीमागून मात्र पण म्हणते अर्ची. वा, अर्ची. आता शेवटचा प्रश्न आहे, मोठ्यानं उत्तर द्यायचं बाळा. ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला 11वा अभंग कोणता? ते म्हणते मला काय माहिती. मग आरची तुझी काय मावशी होती वैरी? आरची कशी माहिती यांना? परश्या कसा माहिती? पोरं हुशार नाहीत असं म्हणायचं नाही, पोरं लय हुशार आहेत. पण कोण्या गोष्टीमध्ये हुशारी असली पाहिजे, कोण्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे, याचं ज्ञान त्यांना नाही. याला जबाबदार जर कोण असेल तर आई बाप दादून. किती आई वडिलांनी पोरं करून हरिपाठ करून घेतलाय सांगा? किती आई वडिलांनी पोराच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली? अरे किती आई वडिलांनी आपल्या पोराला छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र भेट दिले. आपण वाढदिवसाला, लेकरांच्या वाढदिवसाला हजारो रुपये खर्च करतो, केक आणतो, फटाके उडवतो दादांनो. पण किती आई वडिलांनी आपल्या लेकराच्या वाढदिवसाला पुस्तकं भेट दिलीत? किती आई वडिलांनी एकदा हात वर करा. मग पोरला ज्ञान कसं यायचं दादांनो? जर पोरला वा एकच ताईने हात वर केला. परंतु प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र वाचायला दिलं पाहिजे आणि धर्मवीर संभाजी राजांचा छावा वाचायला दिला पाहिजे. काल छावा झाला ना, कालच छावा. कारण 2 चरित्र असे सांगतात अजून, हे शिकवतात. एक चरित्र माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं कसं जगावं हे छत्रपती शिवाजी राजांना शिकवलं आहे का? कसं जगावं छत्रपती शिवाजी राजांना शिकवलं, आणि कसं मरावं धर्मवीर संभाजी राजांना शिकवलं जातं. या जगामध्ये जगण्यापेक्षा मरण्याला फार किंमत आहे, हे राजांना दाखवून दिलं. म्हणून मुलांवर संस्कार केले पाहिजे. कारण आपण बघतोय बरं का, आज आपण बघतोय लहान लहान मुलं वाईट संगतीला गेले आणि वाईट व्यसन करू लागले. 17-18 वर्षाचे पोरे दादून गुटखा खात्यात. 18-19 वर्षाचा पोरगा सिगारेट ओढतोय.
दारू पिते, बापाला माहित नाही ब्रँडचं नाव काय, पण पोरग खनाखन ब्रँडचे नाव सांगते. दारू पिते पोरग, दारू बापाला माहित नाही. आणखीन तोंडावर नीट मिशे सुद्धा फुटले ना, अशी लेकर व्यसन करू लागले. 1 रुपया कमवायची आणखीन अक्कल आली नाही. अशी लेकर ज्या वेळेला व्यसन करतात त्यावेळेला फार वाईट वाटतं. आई वडिलांच्या संपत्तीच्या जीवावर बापाला वाटतं, आईला वाटतं आपण जे दुःख भोगले आपल्या लेकराच्या वाटेला आलं नाही पाहिजे. म्हणून आपले आई बाप रात्रंदिवस काबाड कष्ट करून दादांनो आपल्याला सुखी ठेवतात, आपल्याला कष्ट करू देत नाहीत. परंतु याचा थोडासाही पोरांना जबाबदारी नाही, जाणीव नाही. म्हणून दादांनो थोडस लक्ष मुलांकडे दिलं पाहिजे. म्हणून तरुणांना सांगणे कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नका. व्यसन करायचं असेल तर समाजसेवेचं व्यसन करा. व्यसन करायचं असेल तर देशसेवेचं, राष्ट्रभक्तीचं व्यसन करा. व्यसन करायचं तर आई वडिलांच्या सेवेचं व्यसन करा. दादांनो जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों के दाम खर्च कर, मुंह में मिट्टी पड़ जाती है. कशाला खातोय तंबाखू, कशाला खातोय गुटखा? दादा तुला जर खायचंच नाही ना, गुटखा काय खातोय? तुझ्या जर पैसे खर्च करण्याची लय मस्ती ना, तंबाखू काय खातोय, गुटखा काय खातोय? उद्यापासून काजू खा ना, उद्यापासून बदाम खा. पैसे दोन्हीकडे खर्च करायचेत ना. खा ना, खारीक खोबरं खा, पिस्ता खा. ओ खारीक खोबरं खा, पिस्ता खा, काजू बदाम खा, दूध पे, व्यायाम कर, ताकद कमवणं. म्हणतो महाराज 700 रुपये किलो काजू, 800 रुपये किलो, 900 रुपये किलो बदाम मार्केटला मिळतोय, खायला खिशाला परवडत नाही. पण दादा आपण जे गुटखा खातो ना, गुटखा त्याचा कधीतरी किलो न हिशोब करून बघा. मार्केटला गुटखा 25,000 रुपये किलो मिळतो, 30,000 रुपये किलो विमल मिळते. विमल ग्रॅमवर घेतो, पुडीवर, म्हणून आपल्याला कळत नाही त्याची किंमत. कधीतरी किलोला घेऊन बघा, त्याची किंमत कळून जातो ना. म्हणून हो 700 रुपये किलोचा काजू खायचा नाही दादा, 800 रुपये किलोचा बदाम खाणार नाही, पण 25,000 रुपये किलोचा गु खाईल. मी काय वाईट बोलत नाही बरं, हे वाईट बोलण्याचं व्यासपीठ नाही, वाईट सांगत नाही, पण त्याचं नावच आहे. पहा ठेवणारे नाही काय नाव ठेवून अक्कल डोकं लावून नाव ठेवले बापावर. त्याचं नावच आहे काय रे, गु ट खा. काय नाव आहे? गुवर जोर द्यायचा, गु, त्याला खालून अंडरपॅन्ट घालायची, आपलं अंडरलाईन करायची. गु ट खा. खाणाऱ्याला म्हणावं फक्त मधला ट कर, काय होते, खुशाल खा. मग पुढीमध्ये फिल्टर करून आणलंय दुकानदारानं. येडे हळद, अरे पैसे देऊन आपण नाही ते खातोय ना, नको नको ते खातोय. अरे इकडे आमचं यान चंद्रावर गेलं, एकीकडे माझ्या भारत देशानं आज चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली, नासाला सुद्धा धडकी भरवली. अशी कामगिरी आज आपल्या भारताने केली जातो. सामान्य देशामध्ये जन्म घेतलेली तुम्ही आम्ही माणसं नाही. शेजारचा पाकिस्तान, शेजारचा पाकिस्तान म्हणतोय आमच्या झेंड्यावर चंद्र आहे, पण त्या पाकिस्तानला जाऊन सांगा म्हणावं आज आमचा चंद्रावर झेंडा आहे, आज आमचा चंद्रावर झेंडा आहे. पण याच देशातल्या तरुणांना आज काय खावं कळलं नाही गेलं, काय प्यावं कळलं नाही गेलं. म्हणून दादा, ए दादा, जाम पर जाम पिणे से क्या फायदा. दारू सकाळी प्याला, अर्ध्या रात्री सकाळी प्याला दारू रात्री उतरते, रात्री प्याला अर्ध्या रात्रीत उतरते. अशी उतरणारी नशा करू नका गडे. नशा करावी पण कशी करावी ऐका. नशा कोण म्हणतो नशा करू नका, नशा करा पण उतरणारी करू नका. नशा अशी करा, एकदा चढली ना आयुष्यभर परत पण नशा करायची गरज नाही पडली पाहिजे, उतरलीच नाही पाहिजे. म्हणून कोणी नशा केली का? ज्ञानोबरायांनी नशा केली, भगवंताच्या नामाची नशा केली. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली जातो. ज्ञान बघा, ज्ञान, नशा उतरली नाही. तुकोबरायांनी गाथा लिहिला, माझ्या छत्रपती शिवाजी राजांना वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण मानलं. माझ्या धर्मवीर संभाजी राजांना नशा केली दादांनो, स्वराज्याची नशा केली, नशा केली, धर्माची नशा केली. प्राण गेला पण धर्म सोडला नाही, याला नशा म्हणायचं. म्हणून जाम पर जाम पीने से क्या फायदा, आधी रात में उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, आधी रात में उतर जाएगी. तू एक बार हरि नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून ऐक मर्दार, दारू पिऊन फिरशील
स्वतःला मर्द म्हणून घेतो आणि दारूच्या अड्ड्यावर जातो. दारू पितो, घरी येतो, आईला उलट बोलतो, आपल्या बापाला उलट बोलतो, बहिणीचा अपमान करतो, बायकोला दारू पिऊन मारतो, स्वतःला मर्द म्हणून घेतो. ए मर्द, असा कसा मर्द तू? ऐक ऐक मर्दार, दारू पिऊन फिरशील. ऐक दादार, दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर कुठं बी मरशील. या रस्त्यावर कुठं बी मरशील. अरे या रस्त्यावर कुठं बी मरशील. ऐक दारू पिऊन फिरशील, या रस्त्यावर कुठं बी मरशील. या रस्त्यावर कुठं बी मरशील. या रस्त्यावर कुठं बी मरशील. दारूच्या नादी लागून गुणवान झाल्यावर गुणवान झाल्यावर गुणवान झाल्यावर गुण. सारखा मधंद त्यागुण पोट भरती भीक मागुन. पोट भरती भीक मागुन. पोट भरती भीक मागुन. हिच्या नादान हिच्या नादान, अरे नादान हिच्या नादान पुरा बरबाद होशील. या रस्त्यावर कुठं बी मरशील. या रस्त्यावर कुठं बी मरशील. या रस्त्यावर म्हणून मरशील. कुठल्याच बापाला वाटत नाही आपला मुलगा दारुड्या झाला पाहिजे. कुठल्याच वडिलाला वाटत नाही की आपल्या मुलानं गुटखा तांबाखू खाल्ले पाहिजे. कोणालाच वाटत नव्हतं. पण त्यासाठी आपण आधी सोडली पाहिजे. कारण हे लेकरेन आपलं बघून शिकत असतात दादांनो. आपलं बघून शिकत. कारण बाप जर बिडी ओढत असेल तर पोरग सिगारेट ओढते. बाप जर तंबाखू खात असेल तर पोरग गुटखा खाते. आणि बाप जर हातभट्टी पित असेल तर पोरग क्वार्टर्स मारते. ते कशाला कमी करेल? म्हणून तुला म्हणतील लेकर बाळ बाप नव्याचा काळ. मुचा काळ बाप मुचा काळ. दारुण होईल वाटून कुठ करशील तुला हे काळ. कुठं करशील तुला हे काळ. कुठं करशील तुला हे काळ. अति पिऊन अति पिऊन, अरे पिऊन अति पिऊन आता सडतील या रस्त्यावर. कुठं बी मरशील. या रस्त्यावर कुठं बी मरशील. या रस्त्यावर कुठं बी मरशील. म्हणून अरे दादा नको लागू दारूच्या नादा. दादा नको लागू दारूच्या नादा. अरे हो अहो या दारूचा नादले वाईट. दादा दारूचा नादले वाईट. आणि रोज रोज पिवढा होतोय ताई. अहो याला वर जाण्याची लई घाई. आणि सकाळी 5 वाजताच गेला बाई. अहो त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई. आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही. त्याची बायको रडती धाई धाई. मला मुंबईला नेतो म्हणला होता. दादा कोणत्याचा पिक्चर जाऊ म्हणला होता. लेकरा मला कपडे येतो म्हणला. सारच कसं टाकून गेला. काय सांगायचं मावशी. दारुडा नवऱ्या मेले रडू सुद्धा येत नाही. पण पाहुणे रावळे काय म्हणतील म्हणून रडावं लागते. अहो कसा विसरू गेला वादा. कुटुंबाला फार मोठी स्वप्न दावली होती. बायकोला सांगितलं संक्रांत जवळ आली तुला सोन्याचा हार करतो. पोरीला सांगितलं परीक्षेत पास झाली तुला स्कूटी घेऊन देतो. पोरला सांगितलं तुला आयफोन घेऊन देतो. पण दादांनो सगळी स्वप्न अपुरी राहिली. एक दिवस लिव्हर खराब झाला. किडनॅप फेल झाल्या. आताडे सोडून गेले. डॉक्टरने सांगितलं दादा आता किती पैसे जरी खर्च केले तुला वाचू शकत नाही. म्हणून वेळी सावध व्हा. वेळ निघून गेली ना दादांनो. पुन्हा सावध होण्यात मजा नाही गड्या. एसटी गेली निघून आणि हात करतोय पाठीमागून. आता काय थांबणार आहे का ती? म्हणून वेळेत कार्यक्रम केला पाहिजे. म्हणून अहो कसा विसरून गेला वादा. अरे दादा नको लागू दारूच्या नादा. हे दादा नको लागू दारूच्या नादा.
व्यसन करू नका. जीवनामध्ये 4 पैसे कमी कमवले तरी चालते, 4 रुपये कमी कमवले तरी चालते, पण शरीर कमवायला विसरू नका. शरीर चांगलं ठेवायला विसरू नका. शरीर चांगलं असलं पाहिजे. उद्या कोटी रुपये कमवले बाबा, पण त्या कोटी रुपयाचा उपभोग घेण्याकरता जर शरीरानं साथ नाही दिली, काय उपयोगाचं मला सांगा. माणसं आहेत ना आयुष्यभर व्यसन करत, शेवटी शरीर नाही राहिलं तर काहीच उपयोग होत नाही अजून. हो, मोठे पैसे कमवत पण उपभोग घेता येत नाही. गोड खाता येत नाही का? डायबिटीज. साखर खाता येत नाही, डायबिटीज आहे. तिखट खाता येत नाही का? मुळे आले. वांग खाता येत नाही, हा काहीच खाता येत नाही. वाळू खातो का? खातो काय? डॉक्टर सांगताय टमाटर चालणार ना, वांग चालणार ना, बटाटा चालणार ना, शेवगे शेंग चालणार ना. चालतंय काय? म्हशीचं शेण खातो. म्हणून दादा शरीर चांगलं असू द्या, मरेपर्यंत कामाला हेच येणार आहे. म्हणून व्यसन करू नका. बोलता बोलता 12:15 झाले दादा, 12 वाजून गेले, पण आणखीही कुणाच्या चेहऱ्यावर 12 वाजले नाही. धन्यवाद अकोलकरांना. या ठिकाणी जगदंबा माता आखाडी उत्सव 2025 आणि ह्या उत्सवामध्ये या ठिकाणी भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला. कमानवेस व शेकाईवाडी या ठिकाणी धन्यवाद देतो तुम्हा सर्वांना, ज्यांच्यामुळे योगाला आमच्या प्रकाश सर फरताळे असतील, त्याच्या ठिकाणी चिंतामण कदम असतील, वैभव सर चौधरी, तसेच या ठिकाणी सोमनाथ सर सगर या ठिकाणी यांच्या माध्यमातून येण्याचे योगाला यांच्याकडून या ठिकाणी संपर्क झाला, कॉन्टॅक्ट झाला. म्हणून त्या ठिकाणी सर्वांना त्यांच्यामुळे देण्याच्या योगाला म्हणून त्यांच्या चौघांना पण धन्यवाद देतो. तसेच मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्वांनी प्रेमानं मावश्या हो चांगलं भजन करायचं बरं. हा, सर्वांनी पोरा हो मांडी घालून बसा, चांगलं भजन करा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, माझा मी विठ्ठलाचा. या 2-4च मावशांनी चांगलं भजन केलं बरं का, माझं लक्ष होतं. पण पाठीमागच्या तिथल्या तिथंच असं करत होत्या. सर्वांनी चांगलं भजन केलं असतं गरीब धरून बोलली चौकामध्ये करा शब्द वाकडा तिकडे चुकीचे गेला एवढं शांत करणार माफ कर तू माझ्या आई वडिलासारखं मी तुमच्या लेकरासारखं का. महिला मंडळ या ठिकाणी महिला मंडळी सुंदर आनंद घेतला कार्यक्रमाचा. खूप हसल्या महिला मंडळ, मोकळ्या झाल्या. खरंच हसलं पाहिजे बरं का, हसलं पाहिजे. मन मोकळ्यापणाने तुम्ही हसलात. काय काय हसत नाहीत दरिद्री बरं का, काय काय लोक हसत नाहीत बरं का. पण जे लोक हसत नाहीत का कार्यक्रमवाले काय करतील, तीच लोक आमच्या पुढे आणून बसतील. आम्हाला टेन्शन येतं, सगळं गाव हसतंय ते आहे. हसणं नाही म्हणतो, हसण्यानं स्टेटस खराब होतो म्हणतो. हसण्यानं या चेहऱ्याची सुंदरता हसण्यामध्ये जाऊ. महिला मंडळ तुम्ही किती मेकअप करू त्याकडे, तुम्ही फोटोवाल्याला म्हणा ए फोटोग्राफर एक फोटो काढ. फोटोग्राफर काय म्हणतो, स्माईल म्हणतो की नाही, हसा म्हणतो की नाही, का मेकअप केलाय की नाही, मग हसा का, किती मेकअप करा, पण ह्या चेहऱ्याची सुंदरता हसण्यामध्ये जातात. म्हणून हसलं पाहिजे. काही कारण असू त्याकडे, काही उद्या हसायचं महिला मंडळ. आज लोक हसण्याचे क्लास आहेत पुणे मुंबईच्या ठिकाणी. का टेन्शन, लोक टेन्शन, कोण्या गोष्टीचं टेन्शन घ्यायला लागलेत लोक. युक्रेनला युद्ध चालू होतं, हजारो मैल, इकडे याला झोप नव्हती का, म्हणलं एखादा बॉम्बचा गोळा इकडे आला होता, इतक्याला म्हणून येत नाही बघा.
पण या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको. कुठल्याही गोष्टीचं आहे. मेवणीचं लग्न जमाना याला टेन्शन काय गरज आहे तुला? बघ ना तू सासरा काय करायचं. लग्न झालं तिला लेकरू आहे ना ह्याला टेन्शन. मरतो का? मरतो. घेऊ उंदराचं औषध मर. फ्रेश व्हायचं बरं का मॅडम. हसायचं कधी पण. फक्त गावात कोणी गेलीस हसायचं नाही. तिथं मात्र माझ्यासारखं रडायचं. सर्वांनी प्रेमानं भजन करा. भजन झालेलं आहे. सर्वांनी प्रेमाने ठिकाणी भजन केलं. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये करा. शब्द वाकडा तिकडा चुकीचं गेला. वडिलांच्या अंतःकरण माफ करा. तुमच्या लेकरासारखं आहेत तुम्ही. माझ्या मायबापासारखे आहेत. बरोबर. रात्री उलट झालं बरं का. बोलता बोलता बोलून गेलो सज्जना हो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकला असेल वाकडा तिकडा गेला असेल माफ करा. कारण तुम्ही माझ्या लेकरासारखे तुम्ही तुमच्या बापासारखं. असं उलट झालं बरं का. म्हणून जीभ आहे दादूंनो. काहीही बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं केव्हा पण चांगलं. म्हणून एक बोलता बोलता एखादा शब्द वाकडा तिकडे गेला चुकीचं गेला एवढ्याच्या अंतःकरणानं माफ करा. कोणाला 4 लेकर असतील त्यानं आजपासून मला 4थं लेकरू 5वं लेकरू समजा. कोणाला 3 असतील त्यानं आजपासून दुसरं समजा. कोणाला 1 असेल त्यानं मला आजपासून दुसरं समजा. कोणाला काहीच नसेल तर त्यानं मला दत्तक घ्या. मला दत्तक घ्या. तुमचा सगळा 7-12 उतारा माझ्या नावचा करा. तुम्ही आळंदी पंढरपूरची वारी करा तिकडच मारा. असं म्हणणार नाही. कमान व्यस्त त्या ठिकाणी शेळे शिकई वाडी या ठिकाणी ग्रामस्थांनाही तसे धन्यवाद देऊन या ठिकाणी कार्यक्रमाच्या आयोजकांना यात्रा कमिटीला या ठिकाणी धन्यवाद देतो. सुंदर चांगले सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवले आणि धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवले. उद्या सोनूभाऊसाठी व महाराष्ट्राचा लाडका गायक सोनूभाऊसाठी यांचं या ठिकाणी उद्या देवीच्या गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. सुंदर कार्यक्रम ठेवल्याबद्दल धन्यवाद. नाही तर काय काय माहिती का यात्रा देवाची आणि त्या ठिकाणी बाया लोक नाचवतात तमाशा ठेवतात. आणि म्हातार सध्या म्हणते पोरा हो औंधा गौतमी पाटीलला आणा. म्हाताऱ्या तो दिसती ती दिसती का डोळ्याची खासड झाली. तुला काय करतो आणून तू तुला दिसली पाहिजे. म्हातारा सुद्धा म्हणते 2 एकर जाऊन द्या पण यंदा गौतमी पाटीलच आणली पाहिजे. नाही नाही नाही. हा देवाच्या कार्यक्रमाला शैक्षणिक धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम असले पाहिजे. हा आदर्श प्रत्येक मंडळानं घेतला पाहिजे. म्हणून या ठिकाणी मंडळाला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे पण वेळ मला ते परमिशन देत नाही म्हणून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली देवा तुझा विसरण हवा गर्भावासी सुखे घालावे पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगदंबा